हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 अमरावती ग्रामीण जिल्हा पोलिसांचा मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे. तर तो कास्टनुसार तसंच समांतर आरक्षणानुसार किती लागलेला आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी पीडीएफ दाखवत आहे, ही पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. त्याचबरोबर इतर जिल्ह्याच्या अपडेट्स, रोजच्या गुन्हे याद्या मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, ज्याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, ही असणारे ऑफिशियल चार्ट आहे अमरावती ग्रामीण पोलिसांचा. यांनी या असणाऱ्या चार्ट मध्ये किती विद्यार्थी असणारे कॅटेगरी वाईज तसंच ओपनचे या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी बोलवलेले आहे, त्याचबरोबर कट ऑफ किती लागले आहे तो संपूर्ण दाखवलेला आहे. जर याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर बघा, इथं ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत एकूण इथं पाहू शकता 988 कॅन्डिडेट बोलवले आहेत. जनरलचा कट आहे, ओपन फिमेलचा कट ऑफ हा 41 मार्कावर आहे. ओपन स्पोर्ट्स पर्सन 41 मार्कावर आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 41 मार्क, भूकंपग्रस्त 40, एक्समॅनचा 36 मार्कावर आहे, पोलीस पाल्य 28 आणि होमगार्डचा 39 मार्कावर लागलेला आहे. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी ओपनचा संपूर्ण कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीकडे बघलात तर ईडब्ल्यूएस चे टोटल 95 असणारे कॅन्डिडेट बोलवलेले आहेत आणि यांचा जनरलचा कट ऑफ हा 36 मार्कावर लागलेला आहे. तर फिमेलचा कट ऑफ ईडब्ल्यूएस चा 28 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढे एसईबीसी कॅटेगरी, या एसईबीसी कॅटेगरी मध्ये जर बघितलं तर टोटल 295 विद्यार्थी असणारे बोलवलेले आहेत, ज्यापैकी यांचा कट ऑफ जो आहे तो जनरलचा एसईबीसी चा 39 वर आहे. एसईबीसी फिमेल 34 मार्कावर लागलेला आहे. एसईबीसी स्पोर्ट्स पर्सन 32 मार्क, प्रकल्पग्रस्त 37 मार्क, भूकंपग्रस्त 38 मार्क, एक्समॅनचा 34 आणि होमगार्डचा 33 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी. एकूण कॅन्डिडेट या ठिकाणी 412 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत, ज्यापैकी जनरलचा कट ऑफ यांचा असणारा 41 मार्कावर लागलेला आहे. ओबीसी फिमेल 37, ओबीसी स्पोर्ट्स पर्सन 37, ओबीसी प्रकल्पग्रस्त 38, ओबीसी भूकंपग्रस्त 25, ओबीसी एक्समॅन 30, ओबीसी पोलीस पाल्य 26 मार्कावर आहे आणि ओबीसी होमगार्ड 31 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी एसबीसी कॅटेगरी विमाप्र. या विमाप्र मध्ये एकूण असणार 32 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेला आहे. यांचा जनरलचा कट ऑफ हा 43 मार्कावर लागलेला आहे आणि फिमेलचा कट ऑफ हा 38 मार्कावर लागलेला आहे. ओपन सोडून म्हणजे ओपन जनरलचा 45 सोडला तर सगळ्यात जास्त हाय कट ऑफ हा एसबीसी जनरलचा लागलेला आहे, 43 मार्कावर तुम्हाला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी एनटीडी कॅटेगरी. या एनटीडी कॅटेगरीमध्ये एकूण 104 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेला आहे परीक्षेसाठी. यांचा एनटीडीचा जनरलचा कट ऑफ हा 39 मार्कावर लागलेला आहे. एनटीडी फिमेल 35 मार्कावर लागलेला आहे. एनटीडी स्पोर्ट्स पर्सन 36 मार्कावर आहे. एनटीडी प्रोजेक्ट अफेक्टेड 39 मार्कावर लागलेला आहे. एनटीडी एक्समॅन 30 मार्कावर आहे आणि होमगार्ड एनटीडीचा 34 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात, एनटीसी कॅटेगरी. या एनटीसी मध्ये एकूण विद्यार्थी जे आहेत ते 93 बोलवण्यात आलेले आहेत लेखी परीक्षेसाठी आणि यांचा जनरलचा कट ऑफ 41 मार्कावर आहे. फिमेलचा कट ऑफ 35 मार्कावर असणारा आहे. एनटीबी कॅटेगरी. एनटीबी मध्ये एकूण 29 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेला आहे लेखी परीक्षेसाठी. याच्यामध्ये त्या ठिकाणी 41 असणारा जनरलचा कट ऑफ आहे एनटीबीचा आणि एनटीबी फिमेलचा कट ऑफ हा 35 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी व्हीजेए कॅटेगरी. या व्हीजेए कॅटेगरी मध्ये एकूण विद्यार्थी आहेत 214, ज्यांना लेखी परीक्षेची संधी मिळालेली आहे, जे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. या 214 विद्यार्थ्यांसाठी जो जनरलचा कट ऑफ आहे तो 41 आहे. फिमेल कट ऑफ 39, स्पोर्ट्स पर्सन 37, प्रोजेक्ट अफेक्टेड 38 आणि होमगार्डचा 36 मार्कावर लागलेला आहे. पुढची कॅटेगरी या ठिकाणी एसटी कॅटेगरी. या एसटी कॅटेगरीमध्ये एकूण 305 विद्यार्थ्यांना संधी मिळेल लेखी परीक्षेसाठी, ज्याच्यामध्ये या ठिकाणी असणार यांचा जो कट ऑफ आहे एसटी कॅटेगरीचा तो जनरलचा 38 मार्कावर लागलेला आहे. फिमेल 37 मार्क, स्पोर्ट्स पर्सन 37, प्रकल्पग्रस्त 32 मार्कावर लागलेला आहे. एक्समॅन पोलीस पाल्य 26 मार्कावर आहे आणि होमगार्ड हा 28 मार्कावर एसटी कॅटेगरीचा लागलेला आहे. त्याच्यानंतर शेवटची कॅटेगरी या ठिकाणी एससी कॅटेगरी. या ठिकाणी
यांचे जे कॅन्डिडेट आहेत ते 52 असणारे बोलवलेले आहेत लेखी परीक्षेसाठी, ज्यापैकी जनरलचा यांचा कट ऑफ आहे 39 मार्कावर आणि फिमेलचा कट ऑफ असणारा 35 मार्कावर लागलेला आहे. आणि जो अनाथचा कट ऑफ आहे ऑर्फन या ठिकाणी 28 मार्कावर लागलेला आहे सर्व कॅटेगरीचा. याच्यामध्ये टोटल 11 कॅन्डिडेट असणारे बोलवलेले आहेत. असे एकूण टोटल असणारे तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तिथं यांनी दिलेलं आहे की 2630 विद्यार्थी, इथं तुम्हाला झूम करून दाखवतोय, या ठिकाणी 2630 विद्यार्थी हे लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात आलेले आहेत. आता लेखी परीक्षा यांची या ठिकाणी फिक्स आहे 15 मार्च रोजी या ठिकाणी होणार आहे. ऑफिशियल पत्रक लवकरच असणार, तुमच्या समोर येईल, याच्यामध्ये काही शंका नाही. पण आतापर्यंत जेवढेही असणाऱ्या जिल्ह्यांचे मैदानी चाचणी झालेली आहे, ग्राउंड संपलेले आहेत, अशा सर्वांच्या असणाऱ्या लेखी परीक्षा या असणाऱ्या 15 मार्च 2026 रोजी घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सोलापूरचं परिपत्रक आलेलं आहे. इतर जिल्ह्याचे परिपत्रकही तुम्हाला लवकरच दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला असणारे या ठिकाणी तुमचे जे लेखी परीक्षेचे ऍडमिट कार्ड आहेत महाआयटी कडून दिल्या जाणारे, ते पण तुमच्या लॉग इन मध्ये लवकरच असणार उपलब्ध होतील. तर या अशा नवनवीन अपडेटसाठी असणारा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर असणारा तुम्हाला नवनवीन अपडेट्स इथं पाहायला मिळतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सर्व PDF इतर अपडेट्स गुन्हे याद्या मी टाकत असतो, ज्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.